अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तुमचे सर्वांचे इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, चातुर्मासातील व्रत आणि त्यासोबत नियम देखील काय आहेत. बघा, आता हिंदू धर्मातील कालगणनेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत जो काळ अत्यंत पवित्र मानला जातो यालाच चातुर्मास म्हणतात. आता चातुर्मास म्हणजे काय, तर चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ. चातुर्मासात आषाढ महिन्यांचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद व अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस अंतर्भूत होतात. चातुर्मास हा देवतांचा निद्रेचा काळ. वाईट शक्तीपासून रक्षण होण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती या काळात काही ना काही व्रत करतात, काही नियम पाळतात. या काळात व्रते, विधी, दान आणि तप केले जातात. अनेक सप्ताहांचे व सत्यनारायणाच्या पूजांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. या काळात भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना केली जाते. या चातुर्मासात खालीलपैकी एक नियमांचे जरी पालन तुम्ही केले तरी बघा, तुमच्या जीवनाचं नक्कीच सोनं होईल. चातुर्मासात शक्य झाल्यास गणपती बाप्पांना दररोज लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा किंवा रोज कोणतेही लाल फूल अर्पण करा. चातुर्मासात दररोज दिवसातून एकदा भगवान विष्णूंसमोर पुरुष सुक्ताचा पाठ करा. यामुळे तुमच्या बुद्धीचा विकास होतो. चातुर्मासात दररोज 108 वेळा नमो नारायणा मंत्राचा जप करा. यामुळे 100 पटीने जास्त पुण्यफळाची प्राप्ती होते. तसेच भगवत कीर्तन जप केल्याने अनेक पटीनं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रासनात असले तरी दररोज त्यांची पूजा आराधना करावी. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. चातुर्मासात दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 20 मिनिटे ध्यान करावं आणि सूर्यनमस्कार करावा. आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा. बघा, आपण हे जे काही नियम बघतो यातील कोणत्या तरी एका नियमाचं तुम्ही नक्कीच पालन करा. तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, ग्रहप्रवेश, गोदान, शुभकर्म केली जात नाहीत. चातुर्मासात शक्य झाल्यास दररोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी, पूर्वजांना नमन करावं. त्यानंतर बघा, चातुर्मासात दररोज आपल्या देवघरातील देवासमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा. हा एक नियम तर आपण नक्कीच करू शकतो. अगदी आपली दररोज देवपूजा तर असतीच, मग त्यासोबत आपण दिवा तर लावतो. फक्त आपल्याला काय करायचं, तुपाचा दिवा लावायचा आहे. हा नियम कंटिन्यू करायचा आहे. या 4 महिन्यात काही लोक एकभुक्त म्हणजेच दिवसातून एकदा, तीही दुपारी जेवतात. काही स्त्रिया धरणे पारणे नावाचे व्रत म्हणजे 1 दिवस उपवास करतात तर 1 दिवस जेवतात. काही जण निराहार फळाहार यात शिजवलेले अन्न वर्ज्य असून फक्त दूध पाणी अथवा फळांचे सेवन करतात. ही व्रते आरोग्याशी निगडीत असून त्यांनी स्वास्थ्य उत्तम राहते. चातुर्मासात दररोज आवळा रस मिश्रित पाण्याने स्नान करावे. यामुळे नित्य महापुण्याची प्राप्ती होते. संपूर्ण चातुर्मासात भूमिशयन करणाऱ्या मनुष्याला आरोग्य, धन, पुत्रादीची प्राप्ती होते. त्याला कधीही कोड होत नाही. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात. तेव्हा पृथ्वीचा भार भगवान शंकर सांभाळतात. म्हणून चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा करावी. जे भक्त श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा आराधना करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे भगवान दूर करतात. त्यानंतर बघा, चातुर्मासात दररोज भगवान शिवशंकराच्या पिंडीवर दुधाने आणि दह्याने अभिषेक करावा. हे देखील खूप आपल्यासाठी चांगलं आहे. आता चातुर्मासात दररोज बादलीत 1-2 बेलपत्र टाकून ओम नमः शिवाय मंत्राचा 4-5 वेळा जप करून स्नान करावे. यामुळे वात प्रकोप दूर होतो, आरोग्य रक्षक होते. चातुर्मासात अनेक लोक बघा दिवसातून एकदा जेवतात. तसेच व्रतस्थ राहून तामसिक आणि राजसिक भोजनाचा त्याग करतात. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते. तसेच भगवान विष्णूंची देखील आपल्याला कृपा आशीर्वाद
प्राप्त होतो. त्यामुळे आपण बघा व्रत आणि नियम जर या दोन्ही गोष्टींची जोड जर केली तर नक्कीच बघा आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी नांदेल. चातुर्मासात दररोज भगवान श्रीकृष्ण आणि श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करावी. चातुर्मासात दररोज शक्य झाल्यास 1 माळ गायत्री मंत्राचा जप करावा. या चातुर्मासात दररोज सकाळी लवकर उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. दररोज विष्णू सहस्त्रनाम, कनकधारा स्तोत्राचे देखील शक्य झाल्यास पठण करावे. 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर 11 किंवा 21 बेलपत्र अर्पण करावी. तसेच महादेवांना सफेद फूल अर्पण करावे. आता बघा जर बेलपान आपल्याला शक्य नसेल होत तर आपण 11 किंवा 21 तांदळ अर्पण करण्याचा देखील नियम करू शकतो. बघा तुमच्या देवघरातील देवांना तुम्ही रोज नैवेद्य अर्पण करीत नसताल तर चातुर्मासातील 4 महिन्यात अवश्य देवांना नैवेद्य अर्पण करा आणि गाईला घास द्या. चातुर्मासात सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करणे माणसाच्या जीवनासाठी खूपच फलदायी ठरते. या काळात भजन वगैरे केल्याने सांसारिक अडथळ्यापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. वस्त्र, अन्न, धन यांचे दान भक्तीप्रमाणे करावे. चातुर्मासात सावली दान अवश्य करावे. 1 वाटीभर मोहरीचे तेल घ्यावे. त्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर ते तेल भांड्यासह शनी मंदिरात दान करावे. त्यानंतर बघा आता चातुर्मासात दीपदान अवश्य करावे. नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात देखील दिवा लावावा. तर आपण चातुर्मासात रोज दिवसातून एकदा भोजन करणारा मनुष्य अग्निष्टोम यज्ञाचे पुण्यफळ मिळवतो. चातुर्मासात दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत व उपवास महापुण्यदायी आहे. त्यामुळे बघा आपण या गोष्टींचे, या नियमांचे पालन करणं खूपच गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण चातुर्मासात व्रत आणि त्यासोबत कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.